निलेश राणे निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आता वर्तवली जाते। राणे, रवींद्र चव्हाण फडणवीसांमध्ये गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू आहे। राणे, चव्हाण फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर खलबतं सुरू आहे। निलेश राणेंकडून काल निवृत्तीची घोषणा करण्यात आली होती। ट्विट करत त्यांनी मी राजकारणातून निवृत्ती घेतो असं ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आता एकूणच फडणवीसांमध्ये आणि निलेश राणे यांच्यामध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे। रवींद्र चव्हाण हे निलेश राणेंसोबत उपस्थित आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही सगळी खलबतं सुरू आहेत। तर गेल्या दीर्घकाळापासून निलेश राणे राजकारणात सक्रिय आहेत आणि काल अचानकपणे त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि त्यामुळे एकूणच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आणि आज दोघांमध्येही फडणवीसांच्या घरी सागर बंगल्यावर चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जोडलेल्या आहेत। जुई, एकूणच काल निवृत्तीची घोषणा करणं आणि आज खरं तर राणेंची ही मनधरणी सुरू असल्याचं आता या सगळ्या गोष्टींवरून समजलं जात आहे। निश्चितच मयुरी, जर आपण पाहिलं तर मग काल एकदम अचानकपणे भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणामधून निवृत्त होते अशा प्रकारचं ट्विट केलं आणि त्यानंतर त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय चर्चांना जे आहे ते उधाण आलं राजकीय वर्तुळामध्ये। कोकणामध्ये विशेष करून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची माहिती देखील समोर आली। मंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये अंतर्गत वादाची बाब समोर आली। मात्र त्यानंतर हे ट्विट केल्याच्या नंतर काल दोघांकडूनही कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या त्या समोर आल्या नव्हत्या। आज थेट निलेश राणे हे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरी निवासाने त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि दुसरीकडून सागर बंगल्यावरूनही त्या दोघांनाही फोन आला। त्यामुळे आता गेल्या 1 तासापासून हे दोघंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहेत सागर त्यांच्या निवासस्थानी आणि कदाचित या चर्चेअंतर्गत निलेश राणे जे आहे ते त्यांचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे त्यांच्या निवृत्तीचा। कारण का आपापसात वाद जो आहे तो आता देवेंद्र फडणवीस सोडवत आहेत। आतमध्ये त्यांच्या सागर बंगल्यामध्ये गेल्या 1 तासापासून ही चर्चा सुरू आहे आणि अजून किती दीर्घकाळ ही चर्चा चालते याकडे सगळ्यांचा लक्ष आहे। कारण का भाजपमध्ये अंतर्गत वाद पदावरून हटवणं किंवा दुर्लक्षित करणं जुन्या नेत्यांना हे वारंवार होत असल्याची टीका देखील विरोधकांकडून केली जात आहे आणि तो ठपका पुन्हा एकदा निलेश राणेंच्या बाबतीत भाजपवरती ठेवला जाऊ नये याची दक्षता जी आहे ती निश्चितच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत आणि त्यामुळे त्यांनी या दोघांनाही आपल्या निवासस्थानी चर्चेसाठी भेटीसाठी बोलवलेलं आहे। 1 तास होऊन गेलेला आहे, मात्र आता अजून किती तास ही चर्चा सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यासोबतच या चर्चेअंतर्गत नेमका निलेश राणेंची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मयुरी, जुई, आपण पाहिलंय राणे कुटुंबातील सगळ्याच सदस्यांची म्हणा, नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे यांची भूमिका ही आक्रमक अशी राहिलेली आहे। स्थानिक राजकारणामुळे त्यांनी निवृत्तीची घोषणा जसं की तू म्हटली केली होती। स्थानिक राजकारण म्हणजे नेमकं काही, त्याबाबतचे काही तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? खरं तर जर आपण पाहिलं तर मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे कुटुंबियांचं वर्चस्व आहे हे कायम राहिलेलं आहे। अगदी ज्या वेळेपासून नारायण राणे हे शिवसेनेत होते त्यावेळेपासूनच त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे। मात्र त्यानंतर ज्या वेळेला ते भाजपमध्ये गेले, निलेश राणे यांना तिकीट देऊन जर आपण पाहिलं तर लोकसभेची खासदारकी जी आहे ती त्यांना दिली होती। मात्र आता त्यांना कुठेतरी डावलण्यात येईल अशी भीती जी आहे ती देखील निलेश राणेंना वाटत अशी चर्चा जी आहे ती समोर येत होती आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येत आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी कोकणात निलेश राणे यांना डावललं जात आहे। खासदारकीची सीट जी आहे ती त्यांना देण्यात येणार नाही अशा प्रकारची चर्चा देखील सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे निवृत्तीचं पाऊल जे आहे ते उचलल्याची माहिती समोर येत आहे। मात्र आता त्यांच्यानंतर या चर्चेनंतर नेमकं काय सत्य समोर येते, नेमका काय निर्णय बाहेर येतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मयुरी, जुई, जर आपण बघितलं तर आगामी ज्या निवडणुका येणार आहेत त्याबाबतच्या काही जबाबदाऱ्या पण निलेश राणे यांच्यावर सोपवल्या होत्या। मतदारसंघातल्या काही गोष्टी आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या देखील निलेश राणेंकडे होत्या आणि एकूण सगळ्या ज्या जबाबदाऱ्या जर पाहिल्या तर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निलेश राणेंकडे होत्या। मात्र तरीही अचानकपणे या राजकारणातून मी निवृत्ती घेतो अशी घोषणा करणं आणि आज लगेच रवींद्र चव्हाण त्यांना घेऊन सागर बंगल्यावर दाखल होणं म्हणजे याच्या मागे नेमकं काय सत्य असू शकतं?
जे काही सत्य आहे ते या बैठकीनंतरच समोर येऊ शकतं. मात्र जी प्राथमिक चर्चा सुरू आहे त्या प्राथमिक चर्चेनुसार अंतर्गत वाद जो आहे तो मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यामध्ये सुरू आहे. जागा वाटपावरून देखील हा वाद जो आहे तो सुरू आहे. अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे नाराजी नाट्य जे आहे ते घडत आहे. जर आपण पाहिलं तर मग विरोधकांकडून ही टीका केली जात आहे की पंकजा मुंडे असतील, त्यानंतर त्यांना देखील डावललं जात आहे पक्षातर्फे, मुंडे असतील त्यांना देखील डावललं जात आहे, गडकरी त्यांना देखील डावललं जात आहे. त्यामुळे आता पुढचा नंबर कदाचित निलेश राणेंचा लागू शकतो. अशा प्रकारची चर्चा आणि वातावरण जे आहे ते विरोधकांकडून तयार केलं जात आहे आणि त्यामुळे कदाचित हे नाराजी नाट्य अंतर्गत भाजपचं आहे आता उघड झालेलं आहे समोर आणि तेच नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे समोर आलेले आहेत आणि त्यांच्या सागर या बंगल्यावरती या निवासस्थानी त्यांची चर्चा सुरू आहे. जी निश्चितच. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस निलेश राणेंची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.